तर आज एवढे सगळे एक एक कांदा साफ केला म्हणून खूप टाईम त्याच्यात माझा गेलेला आहे. मग कामाला टाईम झाला. हाय किशोसाई, काय जेवतायत? कसं बनलंय जेवण? छान बनलंय. नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे झेप सोनूची. तर इथं आता यूट्यूबवरून मी इथं मिशोवरून पार्सल मागवलेलं आहे. तर प्रमोशन वगैरे काही नाही आहे, असंच मी एक मस्तपैकी पार्सल मागवलं म्हणून म्हटलं चला आपण ओपनिंग करताना एक छोटासा व्हिडिओ घेऊया. तर इथं ट्युशनमधून कृष्णा आलेली आहे. तर तिने हे पार्सल ओपनिंग करण्याचं म्हणजे मी त्यांना बघा ते ट्युशन शाळेतून येतात तेव्हाच मी त्यांची उत्सुकता बघण्यासाठी, मला आवडतं असं, ते खूप उत्सुक असतं हे पार्सल ओपनिंग करण्यासाठी. मी काही मागवलं तर मी आधी ते येता मगच मी ओपनिंग करत असते. तर दोघं भाऊ बहिणी खूप उत्सुक होते की मम्मीने काय मागवलेलं आहे आपण बघूया. मी त्यांना काही सांगितलेलं नव्हतं. तर त्यांनी इथं ओपनिंग केली तेव्हा बघितलं की इथं एक छोटीशी मस्त क्यूटशी कपूरदानी मागवलेली होती आणि ती कपूरदानी खूप छान होती. तर कृष्णाने ती ओपन करून स्विचबोर्डला लावूनही बघितलं, पण तिथं इथं लाईट नव्हती. आम्हाला वाटलं बंद पाठवली की काय मिशोवाल्यांनी, पण नाही, ते आम्ही विसरलो होतो की लाईट नव्हती. मग 10-15 मिनिटांनी लाईट आली, त्यानंतर आम्ही ऑन केली तर खूप छान अशी चालत होती ती. तर खूप मस्त होती. त्यानंतर आम्ही ते व्हिडिओ वगैरे घेतला. मग नंतर आम्ही ते आराम वगैरे केलं, काम वगैरे. आपण इथं साई माझा काय हात सोडत नव्हता. त्याच्या पप्पाच्या घरी असता तर तो त्याच्या पप्पांचा हात पकडून झोपत असतो फिट, की यांनी मला सोडून कुठेही कामाला जाऊ नये म्हणून, आणि मलाही काही कामाला उठू देत नाही तो पटापट. तूही माझ्याजवळ झोप असं हात पकडून ठेवत होतो. कसे लागतायत मुलांना? संध्याकाळीची वेळी 4-5 वाजता त्यांनी भूक लागलेली होती तर मम्मी काहीतरी नवीन बनवून दिली मुलांना. मस्तपैकी कोबीचे मंचुरियन वडे बनवून दिलेले. तर त्यांना मंचुरियन वगैरे नाही आवडत एवढं, पण असे क्रिस्पी वडे आणि सॉससोबत त्यांनी खाल्ले. तर खूप छान असे क्रिस्पी असे इतके छान मस्त बनलेले होते ना ते. तर मीही त्यांच्यासोबत खाल्ले. तर मुलांनी तर त्यांच्यावरच ताव मारलेला होता. तर संध्याकाळी त्यांनी ते पोट भरून ते वडे खाल्ले आणि सकाळचा पुलावही होता तो मी त्यांना गरम करून दिला. तर संध्याकाळी दोघं भाऊ बहिणी जेवण नाही केलं. मग